10,000 पायऱ्या, 3,600 फूट उंच आणि 4 तासानंतर मी गुरु शिखरावर पोचलो. ज्या डोंगरावर दैवत्व आजही अनुभवायला मिळतं, जिथे प्रत्येक पायरीसोबत श्रद्धा अधिकच घट्ट होते. मी आज उभा आहे गुजरात राज्यातील सर्वात उंच पर्वत गिरनार या ठिकाणी. हा फक्त पर्वतच नाही, तर हा आहे भक्ती, तपश्चर्या आणि अध्यात्माचा महासंगम. या पवित्र गिरनार पर्वतावर दत्तगुरूंच्या पावन पादुका आहेत. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा संपूर्ण गिरनार प्रवास. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरु महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओत. मी तुमचा होस्ट पार्थ आणि तुम्ही बघत आहात ट्रॅव्हलर पार्थ. तर आज आहे 1 तारीख 1 नोव्हेंबर आणि आता वाजलेत रात्रीचे 2 आणि आता आम्ही रूममधनं निघतो आहे आणि आज आम्ही गुरुशिखर चढायला घेतो आहे. आणि सगळ्यात मोठी अपडेट ही आहे की परिक्रमा 2025ची परिक्रमा ही कॅन्सल झाली आहे, रद्द करण्यात आली पावसाच्या कारणामुळे. कारण खूप पाऊस पडला आणि पूर्ण रस्ता खराब झाला आहे. तर नक्कीच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडेल, तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता रात्रीचे 2:30 वाजता आहेत आणि आता आम्ही सुरुवात करतोय. रूममधनं बाहेर पडलोय, पाऊस ऊन पडतोय. पाऊस आता थांबलेला आहे आणि हे आहे आपलं भवनाथ महादेव मंदिर आणि बाकी येते गिरनार पर्वत. लंब्या नावाचं मंदिर आहे, मंदिराचं काम चालू आहे. गिरनार दत्तभक्तांचं श्रद्धास्थान गिरनार या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत. आणि माझ्याबरोबर माझे 10 मित्र पार्थ स्वतः आहेत. तिथे चढवावा हनुमान आहे. तिथे चढवा हनुमानांजवळ प्रार्थना करायची की गिरनार पूर्ण चढून खाली येईपर्यंत आपण माझं पूर्णतः सुखरूपरित्या पूर्ण करून घ्याल असं त्यांच्याशी नतमस्तक व्हायचं आणि मग गिरनार चढायला सुरुवात करायची. ओके, धन्यवाद. ही पहिली पायरी ना? ही पहिली पायरी. ओके. तर इथे जवळपास आपल्या 1000 पायऱ्या पूर्ण आल्यात. असं म्हणतात की पर्वत चढताना पायऱ्यामध्ये नसतात. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो मी. महाराजांनी बोलवलं की ते शंकर महाराजांचं स्थान आहे. इथून आपल्या पूर्णपणे गिरनार तलेटी आणि जुनागड सिटी दिसते. सुरुवातीचे 2,500 ते 3,000 पायऱ्या आपल्याला दमछाक जाणवेल, कारण स्टार्टिंगला ह्युमिडिटी जास्त असते. जसं जसं आपण वर जाऊ तेव्हा वातावरण थंड होत जातं आणि वारा पण प्रचंड असतो वरती, तेव्हा टेम्परेचर कमी होत जातं. ते आपल्या 1,500 पायऱ्या पूर्ण आल्या. पहाटेचे 3:45 झालेत. सकाळी 2:30 वाजता रात्री 2:30 वाजता पहिल्या पायरीच्या इथे होतो आणि आता 3:45 वाजता 2,000 पायऱ्या कंप्लीट झाल्यात. ठीक आहे, रेस नाही आहे, तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून तुम्हाला माहिती दिली. इथे आलं राम मंदिर. इथे मोठी पाण्याची टाकी आहे.
केबल आहे केबल आहे ती इथे आपल्या जवळपास 3,500 पायऱ्या पूर्ण आल्या. इथे एक छानसं मंदिर आहे. चला, पाऊस थांबला आहे आता. आपण आता जसं जसं वर जाऊ थोडं टेम्परेचर कमी होत जाईल. चला, गुरुदेव दत्त. इथे छोटे छोटे मंदिर आहेत. इथे आपल्या जय गिरनारी. इथे आपले बाकीचे ग्रुप मेंबर भेटलेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता इथून पुढे खूप वारा आहे. अक्षरशः हलवतोय वारा. काहीच दिसत नाही. खूप धुकं आहे. श्री गुरुदेव दत्त. आता इथून नेमीनाथांचे मंदिर चालू होतात. जैन मंदिर आहेत सगळे. ते वाऱ्याचा वेग खूप आहे. अक्षरशः हलवतोय वारा. थंडी पण वाढली आता खालच्या पेक्षा. त्या ठिकाणी तुम्ही हे जैन मंदिर बघू शकता. खूप सुंदर बांधलंय. तर आपल्याला या ठिकाणी डोलीची सोय उपलब्ध आहे. तुमच्यासोबत जर प्रौढ व्यक्ती किंवा तुम्ही चालू शकत नाही पुढे, तुम्ही डोलीचा उपयोग करू शकता. जय गिरनारी. पण इथे गोमुखी गंगेच्या इथे आलोय. या ठिकाणी गोमुखी गंगेच्या इथे गिरनारी खिचडीचा प्रसाद असतो. चला, गुरुदेव दत्त. जय शंकर. श्री गुरुदेव दत्त. पायरे खूप स्टीप आहेत. थोडासा राहिला सरळ आहे एकदम. जय गिरनारी. जय गिरनारी. आता 5:15 वाजून गेलेत आणि आता आपण आहोत अंबाजी मंदिरच्या इथे. साधारण 2:30-3:45 आपण चालू केलं होतं. 2.5 ते 3 तासात आपण अंबाजी जवळ आलोय. आता हे मंदिर बंद आहे. येताना आपण दर्शन घेऊया. तर रस्त्यात तुम्हाला असेच बरेच खाण्यापिण्याचे स्टॉल मिळतील. तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. हे धुका खूप आहे. हे 5 मीटरच्या पुढचं पण दिसत नाही अजिबात. आता इथे गोरक्षनाथांच्या इथे आपण जवळ आलोय. तिथून थोडे पायऱ्या चढायचे आहेत.
आता आपण इथे गोरक्षनाथांची इथे आलोय. इथे गोरक्षनाथांची अखंड धुनी आहे. गोरक्षनाथ महाराज की जय. जे तुम्ही एरवी गिरनारचे रीलमध्ये व्हिडिओ पाहता किंवा फोटो पाहता ते ह्याच ठिकाणावरून घेतले जातात. इथे गोरक्षनाथांचं स्थान आहे आणि इथून इथे ते दिसतं गिरनार पर्वत, दत्त शिखर. आता ते धुक्यामुळे दिसत नाहीये, येताना मी दाखवायचा प्रयत्न करेन. चला पुढे जाऊया. श्री गुरुदेव दत्त. खूप धुका आहे इथे. तर इथे पाऊस पूर्णपणे बंद आलाय, पण दवीमुळे पूर्ण अंग भिजलंय. खूप दव आहे इकडे, काहीच दिसत नाही 5 मीटरच्या पुढचं. आपण आता कमानीच्या इथे आलोय. इथून आता गुरुशिखरसाठी वर चढायचंय. खाली आपण जी कमानी बघितली तिथून वरती गुरुशिखर पर्यंत फुल लाईन लागले. आता ही रांग सगळी थांबली आहे कारण वरती मंदिर बंद केलंय. मंदिरात पूजा आणि झालंय, पूजाला आरती होते, त्यानंतर परत थोडं चालू करतील लाईन. आता अर्ध्या पाऊण तासानंतर लाईन सुरू झाली परत दर्शनासाठी. मंदिरात व्हिडिओग्राफी अलाउड नाही, त्यामुळे मला पुढचं शूट करता आलं नाही. ज्यावेळी दत्तपादुकांचं दर्शन होतं त्यावेळी सर्व शारीरिक व मानसिक त्रास नाहीसा होतो आणि मनाला परमानंद होतो. गुरुशिखराच्या पायथ्याशी अन्नक्षेत्र चालवलं जातं. या ठिकाणी तुम्ही महाप्रसादाचा लाभ जरूर घ्यावा. तर मित्रांनो, याआधी मी अनेक वेळा गिरनार पर्वत चढून तो उतरलो देखील आहे, पण ह्यावेळी एक वेगळा अनुभव म्हणून मी परतीचा प्रवास हे रोपवेने करायचं ठरवलं. रोपवेचं वन वेचं तिकीट हे 400 रुपये आहे. नक्कीच तुम्हाला आजचा हा गिरनार वारीचा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला गिरनारला यायचं कसं, इथे राहायचं कुठे, इथे खायचं काय, ह्याबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर त्यासाठी मी आधीच व्हिडिओ बनवून ठेवला आहे, तो तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता. धन्यवाद.